स्वर्गीय सुमन कार्यक्रमाच्या सर्व प्रिय श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. प्रिय श्रोते हो, आम्ही विश्वास करतो की ज्या ठिकाणी आपण आहोत एकमेकांपासून दूर का होईना, परंतु प्रभूच्या सुरक्षा देणाऱ्या नजरेमध्ये आम्ही सुरक्षित आहोत. त्याची दया सनातन आहे, तो आम्हाबरोबर आहे. आज पुन्हा एक वार प्रभूच्या पवित्र सामर्थ्यशाली नावामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन प्रभूचं वचन मनन आणि ध्यान करत असताना आजचा विषय पवित्र शास्त्रामधून लोककृष्णवर्तमान ह्याचा 19 अध्याय 1 पासून 10 पर्यंत आपण मनन करूया. पवित्र शास्त्र सांगतं, येशूने यरीहोत प्रवेश केला आणि त्यामधून जात होता तेव्हा पहा, जक्काय नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून खूप श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला, कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्यास म्हणाला, जक्काया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. तेव्हा जक्काय उभा राहून म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल ते चौपट करून वापस देतो. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे. हा देखील अब्राहमाचा मुलगा आहे, कारण मनुष्याचा पुत्र जे हरवले आहेत त्यांना शोधाव्यास आणि ताराव्यास आला आहे. प्रिय श्रोत्यांनो, आज आम्ही ह्या गोष्टीमधून, ह्या घटनेमधून एक खूप सुंदर आम्ही शिकत आहोत की हा एक श्रीमंत व्यक्ती, हा एक जकातदार असून ह्याचा जो एक ह्याची जी पोस्ट होती किंवा ह्याचं जे काम होतं तो एका मोठ्या पदावरचा होता. त्याची चांगली ओळख होती, त्याला ओळखणारे लोक होते. काही लोक चांगले ओळखणारे असतील, काही लोक वाईट प्रकारे ओळखणारे असतील. तो पापी आहे म्हणून त्याला बोलणारे असतील, कारण नंतर ते कुरकुर करतच होते की ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या घरी जात असताना. माझ्या प्रियांनो, परंतु ह्याच्यामध्ये एक देवाला बघण्याची एक ओढ आणि गोडी होती. तो त्याविषयी नेहमी प्रयत्न करायचा. आणि त्या दिवशी असंच झालं की तो ज्यावेळेस त्याला कळालं की येशू यरीहोत प्रवेश करत आहे आणि ह्याच रस्त्याने जात आहे. माझ्या प्रियांनो, इथे प्रभूचं वचन सांगतं, तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला. माझ्या प्रियांनो, बघा, त्याने कुठल्याही प्रकारची लाज किंवा कुठल्या प्रकारची कुठली शर्मिंदगी किंवा कुठल्या प्रकारे काहीतरी मला लोक काय म्हणतील, माझ्या बाबतीत कोण काय कसं बोलेल, किंवा मी तर एका मोठ्या पदावरचा आहे आणि हे जे मी करत आहे हे काही मला शोभत नाही आहे, असा कुठलाही विचार त्याच्या मनामध्ये नव्हता. माझ्या प्रियांनो, तो एकाच प्रयत्नाने होता, तो एकाच जिद्दीने होता की नाही, आज मला येशूला पाहायचं आहे. आज येशू इथून जात आहे आणि मला आज त्याला पाहायचं आहे. माझ्या प्रियांनो, तो ठेंगणा होता, त्यामुळे तो झाडावर चढला. एक खूप म्हणजे आम्हाला हे वाचल्यावर असं वाटायला लागतं की काहीतरी विचित्र एक वेगळं कृत्य झालेलं आहे.
की हा एक प्रतिष्ठित व्यक्ती, हा एक खूप पैशावाला व्यक्ती, एक खूप मोठ्या पदावरचा व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती, परंतु अशा प्रकारचं कृत्य करत आहे. तो एका झाडावर चढत आहे आणि येशूला बघत आहे. माझ्या प्रियांनो, परंतु त्याच्यामध्ये येशूविषयी एक खरी आगतिकता आणि एक खरी ओढ होती. त्याने खरोखर येशूला पाहण्यासाठी स्वतःला तो विसरून गेला होता. तो काय आहे हे सगळं त्याने विसरून गेला होता. प्रभूचं वचन सांगतं माझ्या प्रियांनो, मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून म्हणाला. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस आमच्यामध्ये देवाच्या प्रती जी ओढ आणि गोडी आणि त्याला बघण्याविषयीची जी आतुरता, त्यास प्रतिसाद देणारा आमचा देव देखील आहे. तशाच प्रकारे आमचा देव देखील आम्हाला अपेक्षित करतो की माझे लोक कधी माझ्याकडे येतात, आणि तो देखील त्याच तोरेने आमच्याकडे धावून येतो. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त त्या झाडाच्या निश्चित त्याच ठिकाणी येऊन थांबतो आणि दृष्टीवर करून बघतो आणि त्याला म्हणतो, जक्कया, त्वरेने खाली ये. बघा, इथे वचन सांगतं, येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. माझ्या प्रियांनो, तिथे अजून पुष्कळ लोक असतील, पुष्कळ लोक बघत असतील, पुष्कळ लोक गर्दीमध्ये असतील, परंतु त्यांच्याकडे नव्हे, तर येशू ख्रिस्त जक्कयाकडे येण्याबद्दल सांगत आहे की जक्कया, तू लवकर खाली ये, कारण मला आज तुझ्या घरी येणं अगत्य आहे. आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही आमच्या देवाविषयी ओढ आणि गोडी आणि आमच्या देवाविषयी ज्यावेळेस आम्ही ओरडतो, आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो, आगतिकता आणि आमच्या देवाकडेच आम्ही आमचा कळवळा प्रगट करतो, माझ्या प्रियांनो, आमचा देव देखील ह्या गोष्टीसाठी अपेक्षित आहे. आमचा देव देखील ह्या गोष्टीची वाट बघतो की माझे लोक कधी माझ्याकडे येतात, माझे लोक कधी माझा धावा करतात, कारण मी त्यांना बरा करणारा, मी त्यांना शोधायला आलेला आहे, मी त्यांना तारायला आलेलो आहे. माझ्या प्रियांनो, पुढं वचन सांगतं, तेव्हा येशूने त्याला म्हटले की तू मला आज तुझ्या घरी यायचं आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने येशूचे स्वागत केले. प्रियांनो, त्याच्यामध्ये तो आनंद होता, तो ह्या गोष्टीची वाटच बघत होता. त्याने येशू ख्रिस्ताचं स्वागत केलं. माझ्या प्रियांनो, आनंदाने येशू ख्रिस्ताला त्याने आपल्या घरी येण्यासाठी स्वागत केलं. आणि पुढे आम्ही वाचतो की काही लोक या घडलेल्या कृत्यांबद्दल कुरकुर देखील करत होते, परंतु माझ्या प्रियांनो, आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आम्हाला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. प्रभूचं वचन सांगतं, लोक हे म्हणत होते की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. लोक पापी म्हणतील आम्हाला, परंतु देव आम्हाला काय म्हणतो हे खूप महत्त्वाचं आहे. देव आमच्या घरी येण्यासाठी अपेक्षित आहे, देव आमच्या घरी येण्यासाठी इच्छुक आहे. आम्ही त्याचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. प्रियांनो, पुढं वचन सांगतं, तेव्हा जक्कया उभा राहून प्रभूला म्हणाला. जक्कयाने आता कबूल केलं. जक्कयामध्ये आता एक परिवर्तन आम्ही बघत आहोत. जक्कयाने जे काय केलेलं आहे ते सगळं कबूल केलं. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू आमच्या घरी येतो, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतो, त्यावेळेस आमच्या चुका आमच्या लक्षात येतात. आमची केलेली पातके, आमची केलेली सर्व जी घृणित कृत्य आहेत ते आमच्या लक्षामध्ये येतात. आम्ही कबूल करायला लागतो आणि येशू देखील आम्हाला त्या सर्वांपासून सोडवतो, कारण येशू सोडवायला आलेला आहे, येशू उद्धार करायला आलेला आहे, येशू आम्हाला तारण देणार आहे, येशू आम्हाला आमच्या पापापासून, श्रापापासून सोडवणार आहे. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणतो, आज ह्या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. जक्कया सर्व काही कबूल करतो की मी कोणाकडून काय घेतलेलं आहे ते मी जे अर्धे ते मी गोरगरिबांना वाटून देतो, आणि जे अन्यायाने घेतलेलं आहे ते मी चौपट करून वापस करून देतो. माझ्या प्रियांनो, त्याने कबूल केलं, जे आहे ते त्याने कबूल केलं. येशू ख्रिस्ताने लागलीच त्याला तिथेच म्हटलं की आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण मनुष्याचा पुत्र
जे हरवलेले आहेत त्यांना शोधायला आलेला आहे, तारवायला आलेला आहे. आणि माझ्या प्रियांनो, त्या दिवशी जक्कय तिथे सापडलेला आहे. त्या दिवशी जक्कयाचं उद्धार, जक्कयाचं तारण, जक्कयाच्या घराण्याचं तारण झालं. माझ्या प्रियांनो, जक्कय देखील अब्राहमाचा मुलगा म्हणून येशू ख्रिस्ताने बोललं. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. आजच्या वचनातून प्रभू आमच्याशी बोलत आहे. आज आम्ही देखील जक्कयाप्रमाणे धावा करणारे लोक आहोत. आणि निश्चित माझ्या प्रियांनो, प्रभूला धन्यवाद देऊया की प्रभू आम्हाला देखील आमच्या सर्व श्रापातून, आमच्या सर्व पापातून सोडवत आहे. या आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद करतो, मनापासून आम्ही आभार मानतो. आजच्या पवित्र वचनांनी तुम्ही आम्हाला सर्वांना आमच्या सर्व प्रकारच्या श्रापातून, पापातून, पीडेतून सोडवलेला आहे. जक्कयाप्रमाणे आम्ही धावा करावा. जक्कयाप्रमाणे आम्ही तुम्हाला बघण्यासाठी त्वरा करावी. आम्ही आनंदाने तुमचा स्वीकार करावा. आनंदाने आम्ही तुम्हाला आमच्या घरी आणावं. आमच्या घरामध्ये आम्ही नेहमी तुमची प्रार्थना, आराधना, स्तुती करावी. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो. मनापासून आम्ही तुमचे उपकार मानतो. आज आमच्या श्रोत्यांमधून कोणी एकटा असेल, आजारी असेल, निराश असेल, कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त असेल, आज तो प्रत्येकजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सोडवलेला आहे. जक्कयाप्रमाणे त्या प्रत्येकांस तारण प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या घराण्याला उद्धार प्राप्त झालेला आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना प्रभूने ऐकली आहे. प्रभू येशू मसीहाच्या नावात ही प्रार्थना, स्तुती, आराधना करत आहोत. आमेन, आमेन, आमेन. पित्याचा प्रेम, पुत्राचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन, आमेन.